दरम्यान नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असला तरी सुद्धा मुंबईत सुद्धा शपथविधीची तयारी सुरू आहे। शपथविधीसाठी नागपूर किंवा मुंबई अशी दोन्हीकडे चाचपणी सुरू असल्याचं समजतं आणि याबाबतचे नियोजन करण्यासाठी राजभवनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आज एक बैठक पार पडली आहे। उद्या शपथविधी सोहळा घ्यायचा की परवा घ्यायचा या संदर्भातला निर्णय प्रशासकीय स्तरावर होईल, मात्र त्याची व्यवस्था कशी असावी यासाठीची बैठक आज राज दरबार हॉल इथं पार पडलेली आहे। साधारण 400 लोकांना बसण्यासाठीची व्यवस्था या शपथविधीसाठी केली जाईल। दक्षिण मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच ट्रॅफिक अधिकारी यांची ही बैठक पार पडलेली आहे। एकीकडे नागपूर की मुंबई याबाबतचा निर्णय जरी होत नसला तरी सुद्धा शपथविधी समजा उद्या घ्यायचा झाला आणि मुंबईत घ्यायचा झाला तर त्याचं नियोजन आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। शपथविधीपूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक राजभवनात पार पडली आणि त्या शपथविधीच्या अनुषंगाने त्यामध्ये नियोजन करण्यात आल्याचं समजतंय। नागपूरमध्ये खरं तर 15 डिसेंबर रोजी हा शपथविधी पार पडणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात हा शपथविधी पार पडणार आहे, मात्र मुंबईत जर शपथविधी घ्यायचा झाला तर त्याबाबतची जुजबी तयारी असावी यासाठीची ही बैठक असल्याचं समजतंय। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी याबाबत आपल्याला माहिती देत आहेत। सागर, अजूनही शपथविधीबाबत संभ्रम आहे। 15 डिसेंबरला हा शपथविधी होईल याबाबतची खात्रीशीर माहिती मिळते, तरी सुद्धा जर 14 तारखेला हा शपथविधी मुंबईत घ्यायचा झाला त्यासाठीचं नियोजन केलं जातंय। काय अधिक अपडेट्स आहेत? वास्तविकतेत 14 तारीख की 15 तारीख याबाबत अद्यापी संभ्रम जो आहे तो प्रशासकीय पातळीवर दिसून येतोय। पण तत्पूर्वी राजभवन येथे दक्षिण मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी IPS ॲडिशनल CP DCP झोन 2 झोन 1 या सगळ्यांची बैठक राजभवन येथे झालेली आहे। विशेष म्हणजे त्याला ट्रॅफिकचे सुद्धा पोलीस होते आणि दरबार हॉल इथे तयारी सुद्धा आता राजभवनामध्ये सुरू केलेली आहे। जर यदा कदाचित उद्या 14 तारखेचा शपथविधीचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयाकडून राजभवनला अखेर सांगण्यात येतं याबाबतचं जर करण्यास आम्ही सहमत आहोत, तर त्यानंतर ना अचानक धावपळ होऊ नये म्हणून ही तयारी आहे का अशी एक शक्यता वर्तवली जाते। दुसरा भाग, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे की नागपूरलाच 15 तारखेला व्हावा। त्या दृष्टिकोनातून कदाचित 15 तारीख ही समोर माध्यमांसमोर येताना दिसतीये। अर्थात अंतिम निर्णय पुढील एका तासामध्ये राज्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट केलं जाईल असं सांगण्यात येत आहे। NDTVला अशी माहिती मिळालेली आहे। तत्पूर्वी राजभवन येथे मात्र जर शपथविधी होतोय तर त्याचं प्रिपरेशन जोरदार सुरू आहे। रंगरंगोटी आहेत, स्पीकर्स, माईक्स आणि मंडप जो आहे तो देखील उभारण्याचे काम सुरू झालेलं आहे। दरबार हॉल जिथे नेहमी शपथविधी होतो अशा ठिकाणची आणि इतर बाहेर ठिकाणी मंडप टाकून साधारणतः 400 आसन व्यवस्था करण्यात येणार असल्याचंही राजभवनच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय उद्या सुद्धा जर शपथविधीचा निरोप आला मुख्यमंत्री कार्यालयातनं तर तातडीनं तो शपथविधी पार पाडावा यासाठी आगाऊ नियोजन केलं जात आहे। नागपूरमध्ये जरी 15 तारखेला शपथविधी होणार अशी माहिती समोर येत असली तरी सुद्धा अचानक उद्या जर शपथविधी मुंबईत घ्यायचा झाला तर त्याबाबतची तयारी असावी यासाठीची ही बैठक पार पडलेली आहे। आणि एक आत्ताची ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे भरत गोगावले आणि तानाजी सावंत हे वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अजूनही मुख्यमंत्री बंगला एकनाथ शिंदे यांनी सोडलेला नाही आहे। भरत गोगावले आणि तानाजी सावंत हे वर्षावर दाखल झालेले आहेत। शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत। मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं भरत गोगावले आणि तानाजी सावंत हे वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झालेत। तानाजी सावंत यांचा पत्ता कट होईल की काय अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये रंगलेली आहे। विशेष करून भाजपचा काही नावांना आक्षेप आहे आणि त्यापैकी एक नाव म्हणजे तानाजी सावंत। त्यामुळे तानाजी सावंत हे सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत आपलं मंत्रिपद कायम राहावं, आपल्याला मंत्रिपद मिळावं, फडणवीस सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपदी आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत।